असे 5 ब्लाऊज जे तुमच्या कपाटामध्ये असायलाच हवेत. कोणते? चला तर मग सांगते. नमस्कार, मी कोमल. आजचं माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो असणार आहे 5 असे ब्लाऊज जे आपल्या कपाटामध्ये असायलाच हवेत. तर चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला स्टार्ट करूया. तर पहिला जे कलर आहे तो आहे ब्लॅक कलर. युनिव्हर्सल कलर आहे, तुम्ही बघू शकता. वेल्वेटचं फॅब्रिक आहे आणि त्याला गोल्डन पाइपिंग आहे आणि गोल्डनचं सिक्वेन्स वर्क आहे. तर कुठल्याही प्रकारची डिझायनर साडी, त्यानंतर काठापदराची साडी, सिल्क साडी, कॉटन साडी तुम्ही कशावरती सुद्धाही पेअर करू शकता. अतिशय सुंदर, एलिगंट आणि क्लासी लुक जे आहे ते ब्लॅक कलरने आपण क्रिएट करू शकतो. तर कुठल्याही फंक्शनसाठी जर तुम्हाला हवं असेल तर ब्लॅक कलरचं वेल्वेटचं एक ब्लाऊज जे आहे ते तुम्ही स्टिच करून घ्या, किंवा तुम्हाला रेडीमेड हवं असेल तर तुम्ही रेडीमेडही घेऊ शकता. अशा पद्धतीने जे आहे ते स्टिच केलेलं आहे. फ्रंट हुक्स आहे त्याला आणि एकदम साधा आहे. म्हणजे याच्यामध्ये असं कुठल्याही प्रकारचं ॲडिशन करण्याची गरजच नाही, कारण की ह्या ब्लाऊजची जी डिटेलिंग आहे तीच स्वतःमध्ये खूप सुंदर आहे. तर दुसरं कुठलं काही वर्क करण्याची गरज नाही आहे. तर असं एक स्टायलिश लुक आपण या ब्लॅकमध्ये करू शकतो. त्यामध्ये माझ्याकडे अजून एक कलर अवेलेबल आहे गोल्डनमध्येच. हे बघा, हे डिझायनर ब्लाऊज मी बनवून घेतलेलं आहे. वरती जे आहे ते नेकलाइनला आणि स्लीव्सला नेटचं फॅब्रिक यूज केलेलं आहे, जे की ट्रान्सपरंट लुक येतो. आणि याच्यामध्ये जे आहेत ते कप्स ॲड केलेले आहेत आणि साईड चेन आहे, बघू शकता. खूप सुंदर दिसतं. याच्यामध्ये गोल्डन जे आहे ते जरीचं वर्क आहे आणि मेन जो कलर आहे त्याचा तो ब्लॅक आहे. तर असं आपण जे आहे एक ब्लॅक कलर हा पण तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवा. अतिशय सुंदर आहे. तुम्ही ज्यावेळेस वेअर करता ते डिझायनर लुक देतं. तर डिझायनर साड्यांवरती जे आहे खास करून ते तुम्ही पेअरअप करू शकता. त्यानंतर ब्लॅकमध्येच अजून एक कलर आहे, कारण ब्लॅक कलर हा कुठल्याही साडीवरती मॅच होऊ शकतो. म्हणून जास्तीत जास्त माझ्याकडे अवेलेबल जे आहे ते ब्लॅक कलरचे ब्लाऊज आहे. तुम्ही बघू शकता, ब्लॅक कलर आहे आणि याला सिल्वर कलरचं सिक्वेन्सचं वर्क आहे. एकदम उठून दिसतं. म्हणजे प्लेन जर कुठली साडी असेल कुठल्याही कलरची आणि त्याच्यासोबत तुम्ही हे ब्लॅक कलरचं ब्लाऊज जर घातलं तर खूप छान लुक येतो. आणि प्रत्येक जण तुम्हाला विचारणार की तुम्ही हे ब्लाऊज जे आहे ते कुठून घेतलं. बघा, हे खूप मी म्हणजे ब्लाऊज पीस जे आहे ते घेऊन स्टिच केलेलं आहे. कोणीही म्हणणार नाही की हे रेडीमेड ब्लाऊज नाही आहे म्हणून. इतकं छान आणि फिनिशिंगसुद्धा इतकी सुंदर आहे याची. अशा पद्धतीने याला डिझाईन होती. तर डिझाईननुसारच जे आहे ते झिगझॅगमध्ये याची स्लीव्स जी आहे ती केलेली आहे. लॉंग स्लीव्ज आहे. अगेन लॉंग स्लीव्जने काय होतं, जर कोणी जर जाड असेल तर हा जो पोर्शन आहे, जर दंडाचा जो पोर्शन आहे जर जाड असेल तर तुम्ही काय करू शकता, लॉंग स्लीव्सचं ब्लाऊज शिवू शकता. त्यामुळे काय होतं की हा जो भाग आहे, हा फुगीर जो भाग दिसतो तर तो दिसत नाही आणि एकदम छान लुक जो आहे, स्टायलिश आणि क्लासी लुक आपण याच्यावरती क्रिएट करू शकतो. त्यानंतर जो तिसरा कलर आहे, दुसरा कलर जो आहे तो आहे पर्पल कलरचा. पर्पल कलरमध्ये हा एक शेड आहे माझ्याकडे. तुमच्याकडे कुठल्याही प्रकारची काठापदराची जर साडी असेल, रेड, त्यानंतर ग्रीन कलर, त्याच्यानंतर येलो कलर, तर कुठल्याही साडीवरती ऑलमोस्ट काठ जे आहे हा जो पर्पल कलर आहे तो मॅच होऊ शकतो. कारण की ट्रेडिशनल ज्या साड्या असतात त्याच्यामध्ये टिपिकल कलर्स असतात, पर्पल, रेड, ग्रीन, येल्लो अशा पद्धतीने. आणि याचे जे काठ असतात तर तुम्ही पेअरअप करू शकता. म्हणजे कलर व्हील पॅटर्ननुसार आहे ना, कॉन्ट्रास्ट कलरचे ब्लाऊज कधीही आपण यूज करायला हवे. तर आपल्याला त्याच्यानंतर छान लुक जो आहे तो आपण क्रिएट करू शकतो. जर सेम साडी असेल, जर ब्लॅक कलरची साडी असेल तर ब्लॅक ब्लाऊज हे उठून व्यवस्थित दिसत नाही. जसं की पर्पल कलरची साडी असेल तर पर्पल ब्लाऊज. कधीही कॉन्ट्रास्ट जे ब्लाऊज आहेत तर ते करायचं. आता खूप साऱ्या साड्यांमध्ये काय होतं, रनिंग ब्लाऊज पीस येतं. म्हणजे साडीचा जो कलर आहे तोच ब्लाऊजचा कलर असतो, तर ते इतकं छान उठून दिसत नाही. आता मी ही जी साडी वेअर केलेली आहे तर त्याच्यावरचं जे ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता, सेम कलर आहे. पण या ब्लाऊजच्या व्यतिरिक्त माझ्याकडे अजून एक ब्लाऊज आहे जे आहे पिंक कलरचं. जे ब्लॅक कलर होता त्याच्यामध्ये अजून एक कलर आहे, कारण की मला हा पीस खूप आवडला होता. तर त्यामुळे मी याच्यामध्ये 2 कलर घेतले, एक पिंक कलर आणि एक ब्लॅक कलर. तर मी या साडीवरती मोस्ट ऑफ द टाइम हे ब्लाऊज वेअर केलेलं आहे. आणि हे जितकं उठून दिसतं तर तुम्ही बघू शकता,
हे खूप उठून दिसतं, खूप छान दिसतं. तर हे जे ब्लाऊज आहे हे मी मोस्ट ऑफ द टाइम जर कुठे फंक्शनला किंवा कुठे मिनिमलिस्टिक छोटंसं फंक्शन असेल तर तिथे जायचं असेल तर मी या साडीवरती हे ब्लाऊज वेअर करते, जेणेकरून ही साडीचं लुक जे आहे ते अजून एनहान्स होतं आणि एक परफेक्ट लुक जो आहे तो आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर अजून एक कलर आहे आपल्याकडे, आपल्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवा, तर तो म्हणजे गोल्डन कलर. बघू शकता खूप सुंदर नेकलाईन डिटेलिंग आहे सिक्वेन्स वर्कमध्ये. पाठीमागची साईड बॅक हुकचं ब्लाऊज आहे आणि याला थ्रेड नॉट सुद्धा दिलेला आहे. कप्स ॲड केलेले आहे. हे डिझायनर ब्लाऊज जे आहे रेडीमेड घेतलेलं आहे मी गोल्डन कलरचं. तर गोल्डन कलरचं जे ब्लाऊज आहे तर ते पण कुठल्याही साडीवर मॅच होतं, कारण की जे जरी वर्क असतं ज्या साडीवरती, आता तुम्ही बघू शकता ह्या साडीवर सुद्धा थोडंफार गोल्डनचं डिटेलिंग आहे. तुम्ही याच्यावरती सुद्धा पेअर करू शकता. काठापदराच्या सगळ्या साड्यांवरती गोल्डन जर असते तर तुमच्याकडे जर कुठल्याही इतर कलरचं कॉन्ट्रास्ट कलरचं ब्लाऊज नसेल तर तुम्ही गोल्डन सोबत पेअर करू शकता. तर त्याच्यामध्येच अजून एक गोल्डनमध्ये एक शेड आहे, हा वाला आहे. थोडासा डार्क मध्ये येतो, त्याच्यावर शाईन नाही आहे. आणि याच्यामध्ये जी डिटेलिंग आहे ती नेकलाईनची डिटेलिंग आहे. तुम्ही बघू शकता मिरर वर्क केलेलं आहे, रेड आणि ब्ल्यू कलरचा थ्रेड वर्क आहे. आणि इथे जे आहे ती एक लेस आहे जी गोल्डन कलरच्या कुंदनमध्ये आहे. आणि याला जे आहे ट्रान्सपरंट जे आहे ते स्लीव्ज आहे. खूप छान लुक देते. तर मागच्या साईडने पण बघू शकता इथे 2 पॅचेस आहेत. ॲक्च्युली हे पॅचेस जे आहेत ते मी लावलेले आहेत, कारण की याचा जो बॅकचा जो नेक आहे तर तो खूप जास्त मोठा होता, तर खूप डीप होता साईडने. तर साईडने डीप असल्यामुळं ते थोडंसं मला अनकम्फर्टेबल होत होतं, कारण कुठल्याही प्रकारचे फॅमिली फंक्शन जर असेल तर तिथे मी हे वेअर करू शकत नव्हते. त्यामुळे मग मी एक आयडिया केली. हे जे पॅचेस आहेत हे मार्केटमधून मी विकत घेतले आणि साईडने असे पॅच जे आहेत ते लावून घेतलेले आहे, जेणेकरून याचा जो लुक आहे तो पण खराब होणार नाही आणि याचा जो गळा आहे जो डीप झाला होता तर तोही मॅनेज होईल. तर अशा पद्धतीने हा एक जो शेड आहे तर तो सुद्धा आहे माझ्याकडे गोल्डन कलरचा. त्यानंतरचा जो कलर आहे तो आहे रॉयल ब्ल्यू कलर. तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आहे. याच्यावरती तुम्ही जर ब्ल्यू कलरचा ब्लाऊज आहे तर तुम्ही येलो कलरचे साडी पेअर करू शकता, रेड कलरची साडी पेअर करू शकता. असंख्य कलर, ऑरेंज कलर सुद्धा ब्ल्यू कलर सोबत खूप सुंदर जातो. भरपूर असे इव्हेंट आहे ज्यामध्ये मी ऑरेंज कलरच्या साडीमध्ये हे ब्ल्यू कलरचं ब्लाऊज जे आहे ते मॅच करते आणि इतका छान लुक देतो ना. तुम्ही बघू शकता वेल्वेट आहे. अगेन मला वेल्वेटचे जे ब्लाऊज आहेत ते खूप आवडतात, म्हणजे एकदम डिझायनर लुक देतात. तुम्ही कितीही साध्यातली साधी साडी घाला पण त्याच्यावर तुम्ही अशा पद्धतीने जर ब्लाऊज घातला ना तर ती साडी उठूनच दिसणार. तुम्ही बघू शकता खूप सुंदर ब्लाऊज आहे. तुम्ही कुठल्याही साडीवरती हे मॅच करू शकता. आणि अजून एक कलर जो आहे तो मी तुम्हाला दाखवते, जो की ट्रेडिशनल कलरपेक्षा थोडा वेगळा आहे. हा ग्रेप्स कलर म्हणू शकतो आपण किंवा थोडा वाईन टोन मध्ये जातो. तुम्ही बघू शकता पर्पलच्याच फॅमिली मधला आहे पण थोडासा डिफरंट शेड आहे. जसं की तो ब्राईट पर्पल कलर होता आणि हा जो आहे तो थोडा वाईन किंवा ग्रेप्स कलर जो म्हणू शकतो आपण, तर तशामध्ये आहे. तुम्ही बघू शकता हे पण माझं रेडीमेड ब्लाऊज आहे. याचं नेकलाईन बघा किती सुंदर आहे. छोटेसे सिक्वेन्सचं वर्क केलेलं आहे. अगेन त्याच्यानंतर स्लीव्जला पण आहे, बॉर्डरला इतकं छान वर्क केलेलं आहे. समोरची नेकलाईन बघा, याला नॉट पण आहे, कप्स ॲड केलेले आहेत आणि एकदम छान असा राऊंड शेपचा बॅक नेक आहे. तर हे जे ब्लाऊज आहे ते स्पेशली मी जी साड्या आहेत तर त्या तुम्ही म्हणू शकता एकदम फेंट कलर, म्हणजे हाय डार्क कलरचा ब्लाऊज आहे तर फेंट कलरच्या ज्या साड्या आहेत तुम्ही न्यूड कलर म्हणू शकता किंवा आता चर्चेमध्ये जास्त करून म्हणजे आता ट्रेंडिंगमध्ये जे कलर आहे तर त्या कलरवरती हे ब्लाऊज खूप सुंदर जाऊ शकतं. पीच कलरची साडी आहे माझ्याकडे, फेंट कलरची, त्याच्यावर जाऊ शकतं. पिंक कलर, बेबी पिंक कलरच्या साडीवरती हे ब्लाऊज जाऊ शकतं. त्यानंतर लेव्हेंडर कलर आहे फेंट एकदम, तर त्याच्यावरती सुद्धा हे ब्लाऊज जे आहे ते आपण पेअरअप करू शकतो. खूप सुंदर ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीचे मी तुम्हाला कलर दाखवले, जे होता एक वाईन किंवा ग्रेप कलर, ब्ल्यू कलर, गोल्डन कलर
पिंक कलर, पर्पल कलर आणि ब्लॅक कलर. तर हे जे ब्लाऊज आहे ते तुम्ही जर तुमच्या कपाटामध्ये ॲड केले कलर, तर तुमच्या ऑलमोस्ट कपाटातल्या सगळ्या साड्या ज्या आहेत ते तुम्ही यासोबत पेअरअप करू शकता आणि खूप छान छान दिसू शकता. तर असा होता आजचा माझा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच राहू दे. चला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.